जय हरी शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ला आता खऱ्या अर्थाने गती मिळालेली आहे. म्हणजे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा प्रकाशित केल्या जातील आणि त्याबाबतची माहिती पुस्तिका सहकार विभागानं प्रकाशित केलेली आहे. या माहिती पुस्तिकेनुसार ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लागतील त्या कशा प्रकारच्या असतील हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. म्हणजे या याद्यामध्ये पात्र शेतकरी कशा प्रकारे दाखवले जातील, त्यांचं थकबाकी किती कर्ज आहे, त्यांना किती भरावं लागेल याबाबतचा नमुना दिलेला आहे. तो आपल्याला बघितल्याच्या नंतर पुढील याद्याबाबत आपल्याला स्पष्टता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, पहिली यादी लागणार आहे कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांची यादी, जे सर्वसाधारण आहेत. तर यामध्ये शेतकऱ्याचं नाव असणार आहे, त्यानंतर शेतकऱ्याचा जिल्हा असणार, आधार क्रमांक असणार, शेतकऱ्यानं कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलं त्या बँकेचं नाव, बँकेची शाखा, कर्ज खाते क्रमांक आणि या शेतकऱ्यानं महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे का तो सुद्धा शेरा इथं असणार आहे. त्या शेतकऱ्याकडे थकबाकीची जी रक्कम आहे ती रक्कम इथं असणार आणि शासनामार्फत त्याला दिली जाणारी कर्जमाफीची रक्कम त्यामध्ये असणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर असणार आहे आणि या शेतकऱ्याला आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्याजवळील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे. त्यानंतर दुसरी यादी असणार आहे मित्रांनो, कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांची यादी, जी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभधारक शेतकरी आहेत, ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांची. त्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचं नाव, कर्ज घेतलेल्या शाखेचं नाव, कर्ज खाते क्रमांक आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे का तर तिथं शेरा हो असणार आहे. थकबाकीची रक्कम जी ती इथं असणार आहे आणि शासनामार्फत दिली जाणारी रक्कम इथं असणार, मोबाईल नंबर असणार. यांनासुद्धा आपले आधार प्रमाणीकरण आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन करावं लागणार. आता त्यानंतर आहे तिसरी एक वेळ समझोता योजना पात्र शेतकऱ्यांची यादी, ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये लाभ घेतलेला नाही असे शेतकरी. त्या शेतकऱ्याचं नाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचं नाव, कर्ज घेतलेल्या शाखेचं नाव, कर्ज खाते क्रमांक, 2019चा लाभ घेतला आहे का तो शेरा इथं असणार आहे, हो किंवा नाही तर तो नाही आहे. थकबाकीची जी रक्कम आहे ती इथं असणार आहे आणि OTS रक्कम शेतकऱ्याने भरावयाची आणि शासनातर्फे मिळणारी रक्कम. आता या शेतकऱ्याने लाभ घेतलेला नाही. आता या शेतकऱ्याचं समजा एका बँकेचं 1,50,000 कर्ज आहे, दुसऱ्या बँकेचं 1 लाख आहे, असं मिळून 2.5 लाख रुपये होतं. म्हणून त्या शेतकऱ्यांना OTS योजनेमध्ये 50,000 रुपये रक्कम भरावी लागणार आणि त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये शासनातर्फे दिले जाणार. त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथं असणार. आता समजा दुसऱ्या प्रकारचा शेतकरी आहे, त्याचं कर्ज 2,20,000 आहे एकाच बँकेचं, तर त्या शेतकऱ्याला 20,000 रुपये भरावे लागतील. त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयाचा लाभ हा शासनातर्फे दिला जाईल. या शेतकऱ्यांनासुद्धा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागेल. आता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ते शेतकरी OTS या योजनेमध्ये बसतात अशा शेतकऱ्यांचं सुद्धा शेतकऱ्याचं नाव असणार, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचं नाव, शाखेचं नाव, कर्ज खाते क्रमांक आणि 2019चा लाभ घेतला का तर इथं शेरा हो असणार आहे आणि त्या शेतकऱ्याकडे असणारी थकबाकीची रक्कम इथं असणार, OTSद्वारे भरावयाची रक्कम, शासनातर्फे दिली जाणारी रक्कम आणि मोबाईल नंबर. समजा आता या शेतकऱ्याकडं 1,50,000 एका बँकेचं कर्ज आहे, दुसऱ्या बँकेचं 1 लाख आहे, असं मिळून 2.5 लाख होत असेल तर अशा शेतकऱ्यांना OTSमध्ये बसल्यामुळे 2 लाख रक्कम ही भरावी लागणार आणि शासनातर्फे 50,000 मिळणार. कारण या शेतकऱ्याने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांना यांनासुद्धा आधार प्रमाणीकरण आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करावे लागणार. आणि त्यानंतर शेवटची म्हणजे अंतिम लाभधारकांची यादी लागणार. यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं नाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचं नाव, कर्ज घेतलेल्या शाखेचं नाव, कर्ज खाते क्रमांक, थकबाकीची रक्कम किती आहे, लाभ किती मिळालेला आहे, त्यानंतर त्याबाबतचा शेरासुद्धा त्यावर असणार आहे, लाभ दिला नाही
आणि त्यानंतर मोबाईल क्रमांक इथं असणार आहे. अशा प्रकारच्या याद्या या भविष्यात लागणार आहेत. आपल्या ह्या सर्व लक्षात आले असतील. याप्रमाणे आपल्याला आधार प्रमाणीकरण करून घ्यावं लागेल. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.